कायली आली तू दुकानात ललिता? घरी एवढी कामं असताना धैर्य रडत होता ना, त्याला रडताना सोडून दुकानात कायली आली तू? काही काम होतं तर मला फोन करती, मी आणून दिलो असतो. भल्लच आणून दिलं असतं तुम्ही, जे मला लागते ते. भल्लस म्हणजे जे लागते ते आणून दिलो असतो. कायली आली दुकानात? घरी कामं किती आहे घरी? हाव ना, मी आता इथं दुकानात दोघांची गरज नाहीये दुकानामध्ये. हो, कामानिमित्त आली. मी काय माझ्या दुकानात येऊ नाही शकत काय? दुकान माय होय किती झालं तरी, समजलं? तुमचं नाही होय, माय दुकान होय. मी कधीही येऊ शकतो. झालं का सुरू अजून तू? मा येऊ ना तू येऊ, कोणाचंही राहू, होय तर घरचंच. हो बरं ठीक आहे, मी कोणत्या कामानिमित्त आले सांगतो तुम्हाला. तर माय काय म्हणणं आहे, माय काजलचं आत्याबाईचं सगळ्याच म्हणणं आहे, माय एकटीच नाही आहे. काय म्हणणं आहे बोल पटपट. त्या तुमच्या ओळखीचे तर लय लोक झाले असन, दुकानात किती 101 लोक येत राहते. तर विचारता बरं कोणाला बी कामवाली बाई पाहिजे म्हणा, भेटन काय तर. कोणाला पाहिजे कामवाली बाई? आपल्या घरी पाहिजे. काय आपल्या घरी कामवाली बाई? कोण म्हटलं तुले? आजपर्यंत आपल्या घरी कामवाली बाई नव्हती. कामवाली बाई ठेवली नाही आजपर्यंत. तुला काय रे? काहीतरी कोण म्हटलं तुले? कोण सांगितलं तुले? काम किती आहे आता घरी? ताईची डिलिव्हरी झाली, त्याची आई आहे. किती काम आहे घरी. आमच्या दोघी कोण होऊन नाही राहिलं, कोणी कामाला हात नाही लावून राहिलं. तुम्ही तरी करता काय? तुम्ही करत नाही, तुमची आई करत नाही, बिंदू ताईची आई बी करत नाही. फक्त काजल ना मी, आणि त्याच्यात माय लेकरू लढते, त्याला पाहा लागते, कामही करायला लागते. किती करणार आहे आम्ही दोघी किती करणार आहोत. तर म्हणून असा निर्णय घेतला का बा 2-3 महिन्यासाठी तरी ठेवावं एक बाई कामवाली. भांडे कपडे झाडू पोछा तिच्या इकडे, आणि आम्ही फक्त स्वयंपाक करू. स्वयंपाकच करायला किती दमछाकी होऊन जाते आमचा, दिवसभर करतच राहावं लागते. कर्जा थोडंसं विचारपूस कर्जा थोडंसं, याले त्याला विचारता. तुमच्या ओळखीचे तर लोक असतील, मोठे लोक असतील ना तुमच्या ओळखीचे, ते त्याच्या घरी येत असेल ना कामाला बाई, तर आपल्या घरी लावून घे जा. 2-3 महिन्यासाठीच पाहिजे असं म्हणला नको त्या तिले, का त्याइले 2-3 महिन्यासाठीच पाहिजे म्हणून. ठीक आहे बा, तर म्हणतो तो विचारून मी जरा एक दोघाले. हो विचार जा बरं चला चालले मी. काम लय आहे बापा घरी, लय काम आहे. आठवणीनं विचार जा, भूल जा नको. हो म्हटलं ना, एक वेळा विचारतो म्हटलं तर विचारून जाय आता. हो नाही तर बस विसरून जाल. नळी फुंके सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, अशावानी काम आहे यायचं. हॅलो, बोल काजल, आज कसं काय आठवण आली बोमाई वाली? नाही तर आठवण नाही येत तुले माई. कामावर आलो का आज आठवण आली? बोल 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 बोल, काय म्हणतो? लवकर येऊ काय? हो येतो लवकर येतो आज, लवकर येतो आज. राकेशजी ऐका तर, लवकर येवासाठी नाही तुम्हाला फोन केला. मग कायच्यासाठी फोन केला बा? काही आणायचं आहे काय? सांग, आणून देतो. जे म्हणशील ते आणतो तुझ्यासाठी, बोल. हो, कामवाली बाई अंजमासाठी. काय काजल, काय बोलून काय राहिली तू? कामवाली बाई तुझ्यासाठी राहिली? काही सटकली का तुझी? नाही राकेशजी, काही सटकली नाही, बरोबरच बोलून राहिली मी. कामवाली बाई पाहिजे आपल्या घरी, तर घेऊन यायचा बरं येता. हो, कामवाली बाई तशी मग खिशातच राहते ना, तशावानी विचारून राहिली काजल मुले. कामवाली बाई घेऊन ये जा. इकत भेटते काय? बाजारात भेटते इकत का? पैसे देऊन घेऊन येऊ? काहीतरी बोलतो. अहो मजाक करून राहिली. तर मी काय म्हणतो, विचारपूस कर जा जरासा तुमच्या ऑफिस मध्ये. इथून यवतमाळहून इकडे आपल्या परमेश्वरला येईन का कामवाली बाई? कधी निघून ते आपल्या घरी येवाने, आणि कधी येईन मग ते तिच्या घरी? काहीतरी काजल तू पागल झाली काय? तुम्हाला चांगल्या गोष्टी करणं, काही प्रेमाच्या गोष्टी करे. कामवाली बाई घेते, सोड तिकडे, ते चांगल्या कर गोष्टी. हो काहीतरी. तर आपल्या इकडली असं नसता कोणी तुमच्या संग, त्याला विचारपूस कर जा, हाय काय बा म्हणून. तेच काम राहिले आता मापाशी. मी नाही करत विचारपूस काही. ते 5 बसा तुमचं तुम्ही ते. मला नको सांगू काजल, घरी काम आणि बाई पाहिजे, नवचं पाहिजे, तसं पाहिजे. ऑफिसर नाही बी तर कामाचा स्ट्रेस राहते. म्हटलं बायकोचा फोन आला तर बायको मस्त गोड बोलन, प्रेमानं बोलन, प्रेमाची गोष्ट करायसाठी फोन केला असं बायकोनं. म्हटलं नाही बिन बायको तर कामवाली बाई म्हणती काहीतरी. चल ठेवतो फोन. ओ राकेशजी थांबा, ठेवू नका. बरं ठीक आहे, नका पाहू कामवाली बाई. जेवले का? आताच कुठं, आता जेवण लंच टाइम वाच आहे, 1 वाजता होते. 1 वाजता जेवण. तू जेवली? नाही, मी कुठं, आता अंग पाय धुवून बसली बापा सकाळीपासून. आता जेवण आम्ही. बरं ठीक आहे. अजून काही बोलायचं? नाही अजून काय बोलायचं, काही नाही. चला ठेवतो, या मग संध्याकाळी लवकर ये जा. हो लवकर येतो. काही आणू का त्यासाठी? काय आणता, आता बाहेरचं खाणं परवडत नाही ते बरसात पाण्याचं, कधी बी बाहेरचं खावाच नाही. काही नको आणजा. तुम्ही सांगा तुमच्यासाठी काय बनवतं ते बनवून ठेवतो मी घरी. आता काय बनव, जे वाटते ते तुझ्या मताने जे बनवायचं आहे ते बनव. काय सांगू आता? बरं ठीक आहे, मग ठेवतो. ठेव. काजल, अमय भेटली वाटते ललिता ताई, लेप कामवाली. झालं बाई टेन्शन खतम. हो आली ललिता ताई, येतो.
भेटली का ताई? कामवाली बाई भेटली? कधीपासून येतो म्हणे? कुठं भेटली हो? काही नाही भेटली अजून. दुकानावर गेली होती त्या भाऊजीच्या. त्या भाऊजीले म्हटली का कोणी विचारपूस करजा म्हटलं, तुमच्या ओळखीच्या लोकायले कोणी आपल्या दुकानात येते त्याला विचारपूस करजा म्हटलं. करण म्हणे. आता विचारपूस करता करता भेटता भेटता 8 दिवस तर लुटतेच. तू विचारली बापूजीला? अजून कोणाला विचारलं? यायले म्हटलं तुमच्या ऑफिसात कोणी असन तर हे म्हणायला लागले की एवढ्या दुरून इथं येईन काय काम करायला, असे म्हणायला लागले. हो गड्या, एवढ्या दुरून इथं परवडन बी काय तिले? राहते यावं लागन मग. नाही तर मग ये ते भाऊजी बी काही काम करणारे नाही होय. हे बी काही विचारन म्हणलं बस त्याच्या लक्षातच राहणार नाही. मग आता ललिताताई आपल्याला तर अर्जंट पाहिजे, आपल्याला आज उद्या तर काही फायदा मग नाही तर मग 8 दिवसानं 15 दिवसानं तर मग तर एवढे आपल्यालाच करायला लागेल एवढे दिवस. थांब तू चाल बरं. ते ऐकन ते प्राजूची माय ते तिकडे ते विचारू बरं जरासं, त्याच्या लक्षात असून कोणी तर. चल. हो चला. अय ललिता, काजल, कुठं हिंडून राहिल्या हो दोघही जणी? घरचे कामं नाही दिसून राहिले काय तर? थांबा ना त्या बाई जरासं, आम्ही कामवाली बाईचा शोध घ्यावाले चाललो. घरचे कामं झाले ना सगळे तर केले. ते कपडे गिपडे पहा वरत वाढू टाकले, ते पाणी येईन ओले होऊन जाईन पुरे तर. हो वाढू द्या ते कपडे वाढते. आज काही पाणी येऊन नाही राहिलं, काही ऊन तपून राहिली साजरी. थांबा जराशा, आम्ही येतो जरासा कामवाली बाईचा शोध घेऊन आणि बस मग पाहतो मग कपडे वाढू टाकलेले काय आहे ते आम्ही पाहत राहतो. मग फक्त धैर्याला पाहतो जरासा, झोपून दिलेला आहे त्याला, झोपला आहे उठला घेतला तर लक्ष देता पाणी गिनी पाच जा. आता कुठं चालल्या तुम्ही? हा कामवाली बाईचा शोध घेवाले कुठं चालल्या? हा भारत भ्रमण करान का आता कामवाली बाईसाठी? काय आता बाई तुम्ही भारत भ्रमण करायची गरज आहे काय कामवाली बाईसाठी? भेटते ते दोघी तिघीले जराशी विचारतो, येतोच. जा बापा, करा विचारपूस, आणून घ्या कामवाली बाई. चालव काजल? हो चल. तर किती दिवस टिकवते कामवाली बाई न? किती दिवस नाही तर माहीतच पडते आता यायचं. या दोघी नाचून राहिल्या ना, यायले कामं करणं जीवारी येऊन राहिलं. मग पटपट झालं का मग आपल्याला आराम करायला बरं होते म्हणत असन दिवसभर. यायले आरामासाठी पाहिजे कामवाली बाई. करू दे त्याच्या मताने, त्याची इच्छा तर निघून दे, नाही तर म्हणून का सासून कामवाली बाई नाही ठेवू दिली. जाऊ दे, करू दे. चल बापा, वरतून कपडे घेऊन येतो. यायच्या भरोशावर राहीन तर पुरे कपडे ओले होऊन जाईन. राजूची माय, काम पडलं बापा तुमच्या सोबत. मासंग काय काम पडलं बापा? कामवाली बाई पाहिजे होती तर कामं लय निघते आमच्या घरी. आता डिलिव्हरी झाली कधी मोठीची तर त्याच्यानं कामं लय निघते. आमच्या दोघीकडून कधी होऊनच नाही राहिलं आणि माझी सासू हात नाही लावत, घरचं कोणी हात नाही लावत. तर कामवाली बाई पाहिजे होती म्हणून तुमच्यापाशी आलो बा, दोघे जणी जावा. कामवाली बाई पाहिजे तर मापाशी कायले आल्या हो? मी काय कामवाली बाई दिसतो तुम्हाला? मी काय लोकांच्या घरचे कामं करतो का? मानवरा 20,000 रुपये कमावते म्हटलं, मला काही गरज नाही लोकांच्या घरचे कामं करायची. मापाशी आल्या तर जे काम करते तिच्यापाशी जा ना तुम्ही, मापाशी कायले आल्या? अरे प्राजूची माय, तुम्हाला नाही म्हणत कामवाली बाई, तुम्हाला नाही म्हणत आमच्या घरचे कामं करून द्या म्हणून. मग मापाशी कायले आली तू? नाही, तुमच्या लक्षात असून कोणी म्हटलं तर सांगा. कोणी कामवाली बाई तुमच्या लक्षात आहे काय तर सांगा. असं मा लक्षात हो, त्या बाईच्या घरी येते बाई एक, भांडे घासाले न झाडू पोचा करायला येते ते. तिला विचारून पा करण तुमच्या घरचं तर. चला ना मग, आता आली असन काय तर माहित नाही बापा. आता किती वाजता येते ना किती वाजता जाते तर तेवढं मला माहित नाही, पण तिच्या घरी येते एवढं माहित आहे मला. जाऊन पा तुम्ही त्या बाईच्या घरी, जाऊन पा, सांगतेस ते. मग असन तर मग तिथंच बोलून बी घे जा. बरं ठीक आहे, आम्ही जाऊन पाहतो तिथं असन तर. हो जाऊन पा. काय सून आहे बापा समोताबाईची, काय सून भेटली तर बोलाची ढप नाही तिले, काही बोलते. ते प्राजूची माय म्हणे का तुमच्या घरी कामवाली बाई येते म्हणे? हो येते ना. काऊन? आमच्या घरी पाहिजे होती तर आमच्या घरचं काम करून देईन का ते? तर काय माहित बाई, विचारजो तिले. करून देईन तर करून घेजो, लावून घेजो. काऊन आता काय गरज पडली बाबा, तुम्ही तर कधी कामवाल्या बाया ठेवत नाही. नाही आता कामं वाढले ना, मोठीची डिलिव्हरी झाली तर आमच्या दोघीवरच आलं सगळं बर्डन. त्याच्यानं एक कामवाली बाई ठेवून देतो म्हटलं, काही तर कमी होईन आमचे काम. हो, मी तर म्हणू समोता बाईले पहिलेच, एवढा खटला आहे मोठा जात ठेवून घे म्हणून भांडे कुंडे घासाले. तर नाही म्हणे, मा सुना करते म्हणे. तेच तर ना काकू, सुना करते सुना करते, पण सुनाचा जीव राहते हे काही समजत नाही त्याले. सुना करते कितवरी करण सुना, कधीपर्यंत करण सुना, जोपर्यंत होईल तोपर्यंत करतील आणि बोलल्या का मग सुना बेकार, असं होते नाही का? हो बाई, ते तर रीतच आहे बापा. सुना बोलल्याच नाही पाहिजे, सुना बोलल्या का बेकारच होते. पण आम्ही नाही बोललो, नाही. मी नाही बोलली, हे नाही बोलली, आम्ही दोघी जावा बोललो नाही. आम्ही सीध्यानं सांगितलं कामं जास्त होऊन राहिले म्हटलं, कामवाली बाई ठेवून घ्या म्हणे. तर किती वाजता येते तर मग कामवाली बाई तुमच्या घरी आली आहे काय तर विचारून घेतो मग आता.
ते तर गेली व बाई 11 वाजताच येत असते. 11 वाजता येते, 1 घंट्यात कामं करून चालली जाते. आता गेली ते, तर उद्या येईन. आता उद्या विचारून घ्यायचं मग. कुठून येते तर तिचं घर कुठं आहे तर? घरी चाला ना मग. आता उद्यापर्यंत उद्या नाही आली तर मग आजच बोलून घेतो, उद्यापासून मग आमच्या घरी बी येईन. तिचं घर काही जास्त दूर नाही आहे म्हणा, जवळच आहे तिचं घर. चालत असाल तर चला, तिच्या घरीच जाऊन विचारपूस करून घ्या. आता ते घरीच गेली असं डायरेक्ट, मग 3 वाजता दुसऱ्या बंगल्यावर जाते ते. चला ना मग तिच्या घरीच जाऊन विचारपूस करून घेऊ. काय काय किती रुपये घेते तुमच्यापासून किती रुपये घेते तिथे? मी 2000 देतो बाई. मी झाडू पोचा आणि भांडे. असं काय? मग आमच्यापासून 2000 घेईन. हो, जसे कामं असले तशी घेते ते. चला ना मग. आता चालता ना? चाल बापा, विचारून घे. चला वा, समोर मी दरवाजा लावून येतो. चाल व काजल. लावते तर खरी, पण 2 दिवस नाही टिकणार याच्या घरी, गॅरंटी देतो. ताई काय म्हणता बा तुम्ही? मी समजे कामं करून आले. मी काही तर नाही सोडलो, आम्ही सगळे कामं केलो. आता काय म्हणता तुम्ही? आता उद्या येत होती बाबा. चंदा, घाबरू नको. तुला माहित आहे तू सगळे कामं करून आली, माहित आहे मध्ये. मी त्याच्यासाठी नाही आली काही. मग कायच्यासाठी आले ताई? मा घरावरी आजपर्यंत आले नाही ताई तुम्ही. आज कशा काय आल्या मा घराकडे आज तुम्ही? माई काही चूक झाली का बा? नाही हो चंदे, काही चूक नाही केली. ये पाय, ये ते समोताबाई आहे का नाही, तो बंगला आहे मोठा. तू गोष्ट नाही करत राहते का हमेशा? ते बंगला, तो बंगला. त्या घरची सून वय हे आणि हे दोघी जणी सुना होय त्या बंगल्यातल्या. अमाय हाव काय? हे सुना होय काय? मी पहिल्याच पाहिली बा, पहिल्यांदाच पाहिली बंगल्यातल्या सुनाईले. मी पाहिलीच नाही बंगल्यातल्या सुनाईले. कशा राहते बंगल्यातल्या सुना? तर आपल्यासारख्याच राहते. काय सिंग राहते का बंगल्यातल्या सुनाईले? पाय बरं, आहे का नाही तुझ्यासारख्याच, माझ्यासारख्याच. हाव हाव ताई, आपल्यासारख्याच आहे. काय म्हणते मग? मला माझ्यावर कायच्यासाठी आल्या? मी काय केलं बा? मी तर बंगल्याकडे जात बी नाही बा. तुम्ही काही नाही केलं बाई. चंदाबाई घाबरू नका, तुम्ही काही नाही केलं. आम्ही तुमच्या घरापर्यंत याच्यासाठी आलो का? आमच्या बंगल्यातलं काम करून द्या काय म्हणतो? तुमच्या बंगल्यातलं काम काय काय करायला लागन मला? बंगल्यामध्ये तर लय मोठे कामं राहते म्हणते. मग एवढे काम मी एकटीच करन काय? तुम्हाला फक्त झाडू पोचा भांडे आणि कपडे एवढं करायचं आहे. झाडू पोचा आणि कपडे, भांडे बी हो करान काय? करून घेईन बाई. मावल्यानं जेवढं होईल तेवढं मी करन. तसं बी मावल्यानं जास्त काम होत नाही आता. मी ह्या ताईच्या घरचे झाडू पोचा करून देतो, भांडे घासून देतो, एवढंच करतो बा. तर आमच्या घरी करून द्या ना, झाडू पोचा भांडे आणि कपडे धुवून द्यायचा. करून देईन पण 3 वाजताच्या नंतर येईन बा मी. 3-4 वाजता. 11 वाजता यायच्या घरी येतो. मग मी 2-3 घंटे आराम करतो बाबा. आणि मग 3 वाजता अजून दुसऱ्या बंगल्यावर जातो, 1 घंटा तिथं राहतो. मग 4 वाजता येईन बा तुमच्या घरी. चालेल ना? काजल 4 वाजता म्हणते, मग तोपर्यंत काय करायचं? किती भांडे आणि कपडे मग हे 4 वाजता धुईन काय? मग वायन कधी? 12 वाजता नाही तर 1 वाजता म्हणा ताई. 1 वाजता म्हणा. आल्याबरोबर कपडे धुवून घेईन, वाळू टाकून देईन, कपडे वाढत राहते. आणि मग घरातले कामं झाडू पोचा भांडे. 1 वाजता येशील काय? तर ये बा. मग 4 वाजता येशील तर कधी कामं करशील बाबा? 9 वाजता तरी? हे बाई ह्या बाईच्या घरी 11 वाजता 12 वाजेपर्यंत होऊन जाते. 1 घंटा आराम कर. 1 वाजता आमच्या घरी ये. 1 वाजता मग 1 घंटा आराम, मग 1-2 मग तिथं. हो ठीक आहे चालन. 1 वाजता येतो. मग किती जण आहे घरामध्ये? घरामध्ये हो आहे 12 जण आहे. 12 जणांचं करायला लागल. बापा रे, 12 जण आहे काय? एवढा मोठा परिवार आहे काय बापा? किती मोठे भांडे निघन बापा. आणि कपडे बी लय मोठे निघन बापा. मशीन आहे का कपड्याची? नाही मशीन नाही बा आमच्या घरी कपड्याची. हाताने धुवा लागते. मग कपडे नाही धुत बापा. मी कपडे नाही धुत. कपडे मावल्यानं होणारच नाही एवढं मोठं. केवढं मोठं करू बापा? मी भांडे घासून देईन ना, झाडू पोचा करून देईन बापा. कपडे नाही धुणार बापा मी. ते दुसरं पाहतो मी कपडे धुवाले. कसं व काजल? कपडे नाही धुवून म्हणते ताई. आता कपडे आपण दोघी मिळून धुवून घेऊ. असं करू तर झाडू पोचा भांडेले म्हणते तर घेऊन घ्या ना, बोलावून घ्या ना, नाही तर मग भेटणार बी नाही. हो नाही का? कपडे आपण धुवून घेऊ. बरं चाल ठीक आहे. झाडू पोचा ना भांडे किती घेशील? 3000 घेईन बापा. 3000. 3000च्या खाली 1 बी रुपया नाही घेईन मी. 3000 काय जास्त सांगून राहिले ना तुम्ही? या काकूच्या घरी तर 2000 घेतो ना. काकू तुमच्यापासून 2000 घेते, आम्हाला 3000 म्हणते. किती छाकती आहे मग बाई. हे पा त्याच्या घरी कमी लोक आहे, 4-5च लोक आहे म्हणून 2000 घेतो. तुमच्या घरी 12 लोक आहे बापा. एवढ्या लोकांचे भांडे एवढे मोठे निघन ना. मग बरोबर म्हणतो मी 3000 घेईन बापा. नाही तर नाही करत बापा मी एवढं मोठं. मावल्यानं नाही होत. 3000 घेईन तर करतो. बरोबर तर आहे व. 12 लोकांचे भांडे किती निघते?
आणि माय घर थोडंसं त्या घरापेक्षा लहान बी आहे. तर तू एवढं मोठा बंगला झाडू पोचा काय 2,000 करून काय ते विचार कर ना जरासा. काजल कसं हो 3,000 म्हणते ताई? आता पहा ना तुम्ही कसं म्हणते काय. मग 3,000 काही जास्त नाही, आपल्याला देऊन द्या. ठीक आहे 3,000 तर 3,000. कधीपासून येतात हे सांगा. उद्यापासून येईन बापा. आजपासून तर आता मी तयारच नाही आहो. उद्यापासून येतो. हो उद्यापासून येतो. बाकीचं अजून आल्यावर सांगतो मी. बाकीचं राहिलंच अजून? इथंच सांगून द्या आताच काय आहे तर. नाही मग सांगतो मी. थांबू सांगतो सगळं. बरं चाल ठीक आहे. ये मग उद्यापासून. तर आम्हाला गरज आहे म्हणून तुझे नखरे ऐका लागेल 2 दिवस. चला काकू येतो म्हणते आता उद्यापासून. हो जमलं. चला मग आता.